हाय फ्रेंड्स, MK ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही बघत आहे MK ऑल न्यूज। तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती जी 2019 ची भरती होणार आहे मित्रांनो, त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर आहे। तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे। तर व्यक्ती विशेष म्हणजे लक्षात ठेवा की मित्रांनो, इम्पॉर्टंट असणार, IMP म्हणजे महत्त्वाचं असणार आहे। तर ई व्यक्तींचं विशेष काय, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे 5 ते 6 नाव आहेत मित्रांनो। ओके, चला तर आपण चालू करूया। तर महत्त्वाचे आहेत मित्रांनो, एकदा नक्कीच व्हिडिओ बघा, तुम्ही लक्षात येईल। तर MK शहा तर गुजरात उच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत मित्रांनो। यांची निवड पटना उच्च न्यायालयाने न्यायाधीशपदी नियुक्ती केलेली आहे। ओके, तर MK शहा हे गुजरात उच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण डिटेल सांगणार आहे मित्रांनो। या व्हिडिओचे स्पॉन्सर आहेत चिंता कल्याण मंडप अँड डेकोरेशन। तर मित्रांनो, आपल्या घरात कुठलेही कार्यक्रम वगैरे असेल तर मंडप म्हणा, डेकोरेशनचा काम येतो। तर अशा प्रकारचे कामं एकदम कमी दरात करून देतात आणि विशेषतः म्हणजे नारळाच्या पानापासून तयार केलेली जी कल्याण मंडप म्हणतो आपण, एकदम स्वस्त दरात करून भेटतात मित्रांनो। यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी तुम्हाला देणार आहे। इकडे कॉन्टॅक्ट नंबर बघा, नागेश चिंता, या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। एकदम कमीत दरात आपल्याला ही सेवा देत असतात मित्रांनो। चला तर आपल्या टॉपिककडे आपण जाऊया। तर कल्पेश झवेरी तर राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत। यांची निवड ओडिशा उच्च न्यायाधीश पदी नियुक्ती झालेली आहे मित्रांनो। ओके, कल्पेश झवेरी राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत। ओके, तर पुढचं आहे विजया के ताहिल रमणी तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत मित्रांनो। यांची निवड आहे मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती झालेली आहे। तर विजया ताहिल रमणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत। पुढचं आहे राजेंद्र मेमन तर पटना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत मित्रांनो। राजेंद्र मेमन तर यांची निवड दिल्ली उच्च न्यायालयात नियुक्ती झालेली आहे मित्रांनो। न्यायालयात पदी नियुक्ती झालेली आहे। तर राजेंद्र मेमन कोण आहेत, तर पटना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत मित्रांनो। तर आपण या व्हिडिओमध्ये न्यायालयाचे न्यायाधीशच बघत आहे। तर इंदिरा बॅनर्जी हे मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत आणि यांची निवड बघा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर ही महिला जी आहे ना, म्हणजे इंदिरा बॅनर्जी 8वा महिला न्यायाधीश आहे मित्रांनो। तर मद्रासमध्ये ओके, मद्रासमध्ये कोण आहेत मुख्य न्यायाधीश, इंदिरा बॅनर्जी। नाव लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पण रीड केला ना, तुम्हाला एकदम सिंपल लक्षात येईल। तर गीता मित्तल तर दिल्ली उच्च न्यायालयाचे हंगामी न्यायाधीश आहेत मित्रांनो। यांची निवड जम्मू काश्मीर उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे। तर जम्मू काश्मीरमधील ही पहिली महिला आहे मित्रांनो न्यायाधीश, तर गीता मित्तल। तर मित्रांनो, अशा प्रकारे 4-5 आहेत, हे महत्त्वाचे आहेत, हमखास विचारले जातात मित्रांनो स्पर्धा परीक्षा म्हणा आणि पोलीस भरतीला। एकदा तुम्ही नक्कीच व्हिडिओ स्टॉप करून बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। सबस्क्राईब केल्याने अशा प्रकारचे न्यूज अपडेट तुम्ही सहजपणे बघू शकता मित्रांनो। माझं चॅनलचं नाव आहे MK ऑल न्यूज। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। बाय।